कुटुंबातील एक मोठी बातमी पुण्यातील खराडीमधील आफ्टर पार्टी पूर्वी आरोपींनी 2 पार्ट्या केल्या होत्या। पुण्यातल्या खराडी परिसरातल्या रेव पार्टी पूर्वी 2 ठिकाणी पार्टी झाली होती। खराडी इथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगरमधील पबमध्ये पार्टी केली होती। कल्याणी नगरमधील पब बंद झाल्यानंतर दुसरी पार्टी मुंढवा भागात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली। हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे 3 वाजेपर्यंत पार्टीला परवानगी होती। त्यानंतर आफ्टर पार्टीसाठी स्टे बर्ड मध्ये रूम बुक केली होती आणि सकाळी 5 ते 6 म्हणजे पहाटे 5 ते 6च्या दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करत घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट जप्त केले। त्यामुळे खराडी इथे हॉटेलमध्ये रूम बुक करून पार्टी करण्याच्या आधी सुद्धा 2 ठिकाणी पार्ट्या झालेल्या होत्या। या 7 जणांच्या त्या संदर्भातली माहिती आता समोर आली आहे। त्या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, रात्रभर ही पार्टी सुरू होती, त्याआधी 2 ठिकाणी काय काय केलं रात्रभर? श्वेता, खरं तर जे खराडीची रेव पार्टी ज्याला म्हटलं जाते, जे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या सगळ्या प्रकरणी ना 7 जणांना ताब्यात घेतले, अटक केलेली आहे। थोड्या वेळात पोलिसांची पत्रकार परिषद आहे, पण सगळ्यात मोठी माहिती आहे की हे 7 जणांपैकी आधी काही जणांच्या ना तब्बल 2 पार्ट्या ऑलरेडी झाल्या होत्या। म्हणजे ही जी खराडीची पार्टी आहे ती आफ्टर पार्टी होती, कारण पहिली पार्टी यांनी जी केली होती ना ती कल्याणी नगर मधल्या एका पब मध्ये केली होती। पण नियमानुसार पुण्यातले पब हे 1:30 वाजता बंद केले जातात, म्हणून 1:30 वाजेपर्यंत त्यांची पार्टी त्या कल्याणी नगर मधल्या एका नामांकित पब मध्ये ती पार्टी सुरू होती। त्यानंतर यांनी जी पार्टी केली ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, म्हणजे मुंढवा परिसरात असणारं जे पंचतारांकित हॉटेल आहे तिथं ही दुसरी पार्टी झाली। आणि या 2 पार्ट्यानंतर आफ्टर पार्टी करण्यासाठी त्यांनी खराडीच्या जे स्टे बर्ड नावाचं जे हॉटेल आहे, हॉटेल लॉज ज्याला म्हटलं जातं, तिथं एक रूम बुक करण्यात आली होती, एक सूट बुक करण्यात आला होता। आणि नेमका तो सूट ज्यांच्या नावावर बुक होता ते आहेत एकनाथ खडसे यांचे जावई, म्हणजे रोहिणी खडसे यांचे पती। त्यांच्या नावावर गेल्या 3 दिवसांपासून तिथं हे 2 सूट बुक होते आणि त्यापैकी एका सूट मध्ये हे आले आणि त्यानंतर आफ्टर पार्टी यांची सुरू झाली। आणि याच दरम्यान पहाटे 5 ते 6 वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापेमारी करत या सगळ्या घटनास्थळावरून जे आहेत ते दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट, तर काही प्रमाणात जे अंमली पदार्थ आहेत याच्यासह हुक्का पॉट जप्त केले आणि त्यानंतर 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं। आता या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट जी आहे ना, या 7 जणांच्या पैकी जवळपास सगळ्यांचं मेडिकल करण्यात आलेलं आहे। त्यापैकी 2 जणांच्या रक्त आणि लगेमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळून आलेलं आहे। पण जो आफ्टर रिपोर्ट जो महत्त्वाचा अहवाल आहे, खरं तर ससून रुग्णालयात सकाळी यांची वैद्यकीय तपासणी झाली 7ही जणांची, त्यामध्ये यातल्या 2 जणांनी अल्कोहोल घेतल्याचं आता जवळपास स्पष्ट झाले। आता या सगळ्यांची 7ही जणांवरती पुण्यातल्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। नेमकी कलम कुठली लावली जातात, रेव पार्टीमध्ये यांना काय काय पोलिसांना आढळलं, काय काय घेतलं, सगळ्याची माहिती बरोबर 3 वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे जे उपायुक्त आहेत निखिल पिंगळे ते पत्रकार परिषद घेऊन ते सगळं स्पष्ट करतील। रेव पार्टीवरती नेमकी धाड कशी झाली, यात आरोपी दुसरे 6 आरोपीपैकी एक आरोपी हा कुठला गुन्हे। बिलकुल, आणि बाकी सगळी माहिती आपल्याला पत्रकार परिषदेतनं मिळेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।